आणि यानंतर घेऊया शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा मेट्रो सुपरफास्ट मधून। अन्न औषध प्रशासनाची राज्यात ठिकठिकाणी छापेमारी सुरू आहे। अन्न पदार्थ विकणाऱ्यांकडून नोंदणी आवश्यक आहे, अशी माहिती अन्न औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिलेली आहे। महाराष्ट्रामध्ये चीज अॅनालॉग आणि कृत्रिम पनीरवरती बंदी येण्याची शक्यता आहे। भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या मागणीनंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत। भिवंडीमध्ये अतिधोकादायक घरावरती मनपाने तोडक कारवाई केली। पावसाळ्यामध्ये दुर्घटना घडू नये यासाठी जेसीबीच्या साह्याने ही तोडक कारवाई केल्याचं समजतंय। कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। हवामान विभागाने मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता वर्तवलेली आहे। माटुंगा परिसरामध्ये महापौरांसमोरच पालिका कर्मचारी गटारामध्ये पडला। महापौरांच्या पाहणी दरम्यान मुंबईतल्या गटारांची दयनीय अवस्था चव्हाट्यावरती आली। ठाण्यामध्ये वेकअप ठाणेकर अशा आशयाचे निनावी फलक लागलेले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे फलक लावण्यात आले। विक्रोळीमध्ये संरक्षक भिंत कोसळली। सन सिटी कॉम्प्लेक्स परिसरामध्ये ही घटना घडल्याचं पाहायला मिळतं। पावसामध्ये वसई विरार पालिकेचा 100% नालेसफाईचा दावा फोल ठरलाय। अनेक भागांमध्ये पाणी साचले। पाऊस वाढल्यास सखल भागांमध्ये आणि घरांमध्ये सुद्धा पाणी शिरू शकतं अशी माहिती मिळते। वारकऱ्यांना सर्व सुविधा द्या, विमा प्रक्रिया योग्य प्रकारे राबवा, डीजे मुक्त वारी करा। वारकऱ्यांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी हे निर्देश दिले। पहिल्याच पावसामध्ये मुंबईची लोकल सेवा मंदावली होती। रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत असल्यामुळे स्थानकांमध्ये मोठी गर्दी झाली होती। पिंपरी चिंचवडमध्ये 2 मुलांसह आईने आत्महत्या केली आहे। आर्थिक विवंचनेतून महिलेनं स्वतःच्या मुलांची हत्या करून आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचललं असावं असा संशय पोलिसांनी व्यक्त केला। या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस अधिकचा तपास करतात। सिन्नर बस स्थानक परिसरामध्ये मद्यधुंद तरुणांना धिंगाणा घातला। हातातील कोयता उगारून बस थांबवण्याचा प्रयत्न केला। मद्यपी तरुणावरती कारवाईची मागणी करण्यात येते।